नमस्कार, मायेचा स्वाद या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला मिसळ दाखवत आहे। प्रथम एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचे, त्यात हळद आणि मूग घालायचे। मूग हे मी रात्री भिजत घातले होते, मग ते चांगले शिजतात सकाळी। मूग घातल्यानंतर त्यात कांदाही घालून घ्यायचा आणि चांगले वाफवायचे मूग शिजेपर्यंत। मूग शिजल्यानंतर एका गॅसवर शिजत ठेवून आपण पुढची तयारी करायची। फोडणीसाठी सर्व साहित्याची तयारी। फोडणीसाठी मी कांदा, आलं आणि लसूणची पेस्ट करणार आहे आणि टोमॅटोची प्युरी करणार आहे। मिरची आणि कढीपत्ता हा फोडणीसाठी। एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात राई, जिरे आणि थोडासा हिंग घालायचा। त्यानंतर मिरची आणि कढीपत्ता आणि कांदा याची फोडणी करायची। फोडणी झाल्यानंतर त्यात काळं वाटण होतं केलेलं, त्यातच मी आलं, लसूण आणि टोमॅटो वाटून घेतला। ते वाटण चांगलं कढईमध्ये परतून घ्यायचं। परतल्यानंतर त्यात मसाले घालायचे। मसाल्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ आणि जिरे पावडर हे चांगलं परतवून घ्यायचं। तेलात मसाले चांगले परतल्यानंतर आपण त्यामध्ये तेल सुटेपर्यंत परतवायचं आणि त्यानंतर वाफवलेले मूग घालायचे। मूग घातल्यानंतर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर मी अर्धा चमचा तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून त्या मिसळमध्ये घातलं आहे आणि परत ताट ठेवून झाकण ठेवून आपण चांगली उकळी काढायची। मग चांगली दाटसर आपली मिसळ होते। त्यानंतर कोथिंबीर घालून आपण ती वाढावी। कांदा, कोथिंबीर, लिंबू, फरसाण हे सर्व घेऊन आपली झणझणीत मिसळ खाण्यास तयार। चमचमीत अशी मुगाची मिसळ तुम्हाला आवडल्यास तुम्ही मायेचा स्वाद या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।